जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन शुक्रवारी 22 ऑगस्ट रोजी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं मूर्तिजापुरातील जुनी वस्ती चंद्रशेखर आझाद चौक येथून वाजत गाजत जाऊन तहसील कार्यालयात तिथे काळा पोळा व बेसन भाकरी खाऊन धरणे आंदोलन केलं। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असं आश्वासन दिलं होतं। त्यावर प्रशासनाच्या वतीनं अद्यापपर्यंत कुठलीही कर्जमाफी अथवा सातबारा कोरा झाला नसल्याचा निषेधार्थ शुक्रवारी पोळ्याच्या दिवशीच्या शेतकऱ्यांना काळा पोळा साजरा करण्याची वेळ आली आहे। प्रामुख्याने शेतकऱ्याचा सण असून सुद्धा शेतकऱ्याच्या विरोधी धोरणामुळे हा काळा सण आम्ही साजरा करत आहोत आणि आमची जे मागणी विधानसभा निवडणुकीत शासनाने सांगितलं होते की आमचे शासन आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करू, या आशेवर सर्व शेतकरी असताना अजूनपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही आहे। तसेच 2-4 दिवसापूर्वी ढगफुटी सदृश्य पाऊस अख्ख्या महाराष्ट्रात झाला तरी सुद्धा शासनाने लवकरात लवकर मदत जाहीर करून हेक्टरी जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न करावा। आज शासनाचं शेतकऱ्यासोबत राहण्याची खूप आवश्यकता आहे, कारण की शेतकरी आधीच नैसर्गिक संकटानं ढळून गेलेला आहे। जर प्रशासनानं किंवा शासनानं याच्यानंतर जर शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आजपर्यंत आमच्या बापानं जरी शेतीत काम गाळला असणार, पण याच्यानंतर आम्ही शेतकऱ्याची तरुण मुलं रस्त्यावर उतरून शेतकऱ्याचा जाहीर निषेध असाच करू। मूर्तिजापूर तहसील कार्यालय परिसरात क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं संपूर्ण शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी, ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 50,000 रुपये मदत तत्काळ मिळावी, रद्द केलेले पीक विमा योजनेचे नियम रब्बी 2025 पर्यंत पूर्ववत करावे, 2024 पर्यंतचा थकीत पीक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात तत्काळ जमा करावी, कापूस आणि तुरीला 10,000 रुपये प्रति क्विंटल भाव देण्यात यावा, सोयाबीन व हरभऱ्याला 8,000 रुपये प्रति क्विंटल भाव देण्यात यावा। तसेच तालुक्यात नुकत्याच झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतीच्या पिकाच्या नुकसानीचे त्वरित मदत मिळावी आदी मागण्या घेऊन क्रांतिकारी शेतकरी संघटना काळा बैल पोळा धरणे आंदोलन क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा संघटक राहुल वानखडे, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गवळी, जिल्हा उपाध्यक्ष सय्यद रियाज, तालुकाध्यक्ष शुभम जवंजाळ, प्रवीण खोत, रामदास भगत, संदीप वाहिले, संतोष रुद्रका, श्रीकुमार खोत, नितीन खेडकर, प्रमोद खेडकर, सोपान ताराळ, गुजाबराव ठाकरे, मंगेश मानकर, संतोष ठाकरे, धनंजय इंगोलेसह शेकडो शेतकरी उपस्थित होते। जनरल न्यूज करता संजय उमक यांची रिपोर्ट अकोल्याहून।